बदलापूरकर, जय हिंद, जय महाराष्ट्र। आज अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती बोलण्यासाठी आणि बदलापूरकरांशी संवाद साधण्यासाठी खऱ्या अर्थाने हे विशेष लाईव्ह तुमच्यासाठी करतोय। तुम्ही सर्वांनी बघितलं असेल, मागच्या 8 ते 15 दिवसात या बदलापूर शहरात काही खऱ्या अर्थाने फेक नरेटिव्ह पसरवणाऱ्या काही महिला पत्रकार असतील आणि तुकडे तुकडे गँग असेल। आता महिला पत्रकार, एकच महिला पत्रकार अशी या बदलापूर शहरातली जी या ठिकाणी खऱ्या अर्थाने आम्हाला असं वाटतं की तिने भारतीय जनता पार्टीची, आमच्या काही नेत्यांची आणि एकंदरीत या बदलापूर शहराची संस्कृती पायदळी तोडवण्याची सुपारीच घेतली आहे। तुम्ही बघा, मागच्या 8 ते 15 दिवसात ही महिला पत्रकार वारंवार या बदलापूर शहरात वादविवाद कसे निर्माण होतील, या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला कसं टार्गेट केलं जाईल, या ठिकाणी भाषेच्या आधारावरून एखाद्या उत्तर भारतीय बंधू आणि भगिनींना कसा त्रास देता येईल याचे व्हिडिओ सातत्याने बनवते। आम्ही शाळेत जेव्हा शिकत होतो त्यावेळेस लहानपणापासून आपण भारत देशाचे नागरिक आहोत आणि हा भारत देश म्हणजे माझी आई आहे, माझं सर्वस्व आहे आणि आपण एक प्रतिज्ञा लहानपणापासून ऐकली असेल, म्हटली असेल, भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बंधू भगिनी आहेत। ह्या सगळ्या गोष्टी आपण लहानपणापासून आपल्या मनावर बिंबवत आलोय। याचं कारण असं आहे की प्रत्येक भारतीय नागरिकामध्ये देशाभिमान आणि या देशाप्रतीची एकजुटता ही कायम असली पाहिजे। परंतु ही महिला पत्रकार सातत्याने काही तुकडे तुकडे गँगच्या सदस्यांना घेऊन या बदलापूर शहरात आमच्या उत्तर भारतीय बंधू आणि भगिनींना मुद्दामून त्रास देण्याचा प्रयत्न करते। ज्या ज्या ठिकाणी आमचे उत्तर भारतीय बंधू भगिनी काही छोटा मोठा व्यवसाय करत असतील त्या त्या ठिकाणी जाऊन त्यांना या ठिकाणी त्रास देण्याचा प्रयत्न करते। तू कुठे राहतोस रे, तुझं काय काम आहे रे, तुला मराठी येतं का रे, बघा मग याला मराठी येत नाही, मग यांच्या गाडीवर जेसीबी नगरपालिका का फिरवत नाही, असं नाही तसं नाही, असं करून सर्वसामान्य गोरगरीब लोकांना त्रास देण्याचं काम ही महिला पत्रकार आणि तिचे तुकडे तुकडे गँगचे सदस्य या ठिकाणी करतायत। कोणीतरी त्या बाजारात जाऊन एखाद्या माणसाला मराठी येतं का रे, तुला मराठी येत नाही, मध्ये त्याच्या कानाखाली असे धंदे काही 15-20 दिवसापासून सुरू आहेत या बदलापूर शहरात। मला या सगळ्या लोकांना सांगायचं आहे की या देशात भारतीय बाबासाहेब म्हणजे खऱ्या अर्थाने भारतीय म्हणत असताना बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान या देशात आहे आणि हे संविधान प्रत्येकाला व्यवसाय स्वातंत्र्य आणि कुठेही राहण्याचं, कुठेही जाण्याचं स्वातंत्र्य देतं। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय संविधानातल्या या मूलभूत हक्काचं हनन या ठिकाणी तुकडे तुकडे गँग आणि ही महिला पत्रकार करतात। पोलीस प्रशासनाला मी काल सांगितलेलं आहे की अशा पद्धतीने भाषेच्या आधारावरून कोणत्याही लोकांना जर कोणी टार्गेट करत असेल तर आपण या देशात कायद्याचं राज्य आहे हे आपण यांना दाखवलं पाहिजे। आज खऱ्या अर्थाने अतिक्रमणाची नगर परिषदेची कारवाई चालू असते, ती कारवाई सरसकट होते। मागच्या वेळेस म्हणजे मागच्या 1.5 महिन्याआधी जे 400 बांधकामं तोडली गेली ही सगळी परप्रांतीयांचीच बांधकामं होती। यामध्ये 1-2 मराठी माणसं असतील, पण सर्वचे सर्व जे अनधिकृत बांधकामं होती हे परप्रांतीयांची होती। आणि हे मागच्या 25 वर्षात जे लोक या ठिकाणी सत्तेत होते ना, जे तुम्हाला आज सुपाऱ्या देत आहेत, जे तुम्हाला सांगतायत की तुम्ही ह्या बातम्या करा, त्या बातम्या करा, त्या लोकांनी या परप्रांतीय लोकांना एवढं मोठं अतिक्रमण या शहरात करू दिलं होतं। ते अतिक्रमण हटवण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या शासन काळात या ठिकाणी झालं आणि आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही आमच्या शहराला एका अतिक्रमणाच्या विळख्यातून बाहेर पाडलं। आता जे सर्वसामान्य मराठी असोत किंवा उत्तर भारतातून आलेले या ठिकाणचे आमचे बांधव जे फेरीवाले म्हणून काम करतात, छोटे मोठे आईस्क्रीमच्या गाड्या असतील किंवा इकडे फळांच्या काही स्टॉल्स असतील, हे लोक या ठिकाणी बसतात। आता स्टेशनच्या परिसरात बसण्यासाठी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे काहीतरी निर्णय आहेत। त्यांनी सांगितलं की स्पेशल एक हॉकर झोन असला पाहिजे आणि स्टेशन असेल किंवा सार्वजनिक वर्दळीचे ठिकाण असेल त्या ठिकाणी नो हॉकर झोन असला पाहिजे, म्हणजे त्या ठिकाणी ना फेरीवाला क्षेत्र असलं पाहिजे। अशा ठिकाणी जी लोक बसतात ज्यांच्यामुळे रहदारीला अडथळा येतो, ज्यांच्यामुळे सार्वजनिक नीतिमत्ता धोक्यात येते, ज्यांच्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, ज्यांच्यामुळे या ठिकाणी वाहतुकीचा अडथळा निर्माण होऊ शकतो, लोकांचे जाण्या येण्याचे वांदे होऊ शकतात, अशा ठिकाणी अतिक्रमणाची कारवाई नियमितपणे होते। आता काल परवा ही महिला पत्रकार एका आईस्क्रीमच्या गाडीवर गेली। आता त्या आईस्क्रीमच्या गाडीवर जाऊन बोलते, तुला मराठी येते का रे, तुला मराठी येत नाही, मग तुम्ही इकडे धंदा कसा करताय? आणि त्याला विचारतो त्याचे मालक कोण आहे, असं आहे तसं आहे, मग नगरपालिका यांच्यावर जेसीबी कशी फिरवणार, तसं कसं फिरवणार? मला त्यांना एक सांगायचं आहे की या शहरात मी परत सांगतोय, एखाद्या व्यवसायामुळे जर रहदारीला त्रास होत असेल, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल, सार्वजनिक नीतिमत्ता धोक्यात असेल तर त्या ठिकाणी निश्चितपणे कारवाई होईल। पण एखादा माणूस जर आपल्या पोटा पाण्यासाठी एखादा व्यवसाय करत असेल तर त्याला भाषेच्या आधारावरून त्याला फक्त मराठी बोलता येत नाही म्हणून टार्गेट करणं, ह्यात काय शहाणपण आहे? आज आमच्या राज्यात ती लोक आली, पण ती आमच्या राज्यात आली यापेक्षा आमच्या देशातच आली, देशांतर्गत ती वास्तव्य करते आहे। पहिला या ठिकाणी आपण देश म्हणून एकत्रित आहोत, नंतर राज्याची आपली अस्मिता असते। म्हणजे
हे तुकडे तुकडे गँगचे सदस्य या बदलापूर शहरात कशा पद्धतीने लोकांमध्ये प्रादेशिक वाद, या ठिकाणी लोकांमध्ये जमातवाद, या ठिकाणी भाषावाद कसा पसरवण्याचा प्रयत्न करतायत हे तुम्ही नीट समजून घेतलं पाहिजे. या ठिकाणी भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बंधू भगिनी आहेत, बांधव आहेत असं आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेस उत्तर भारतातून आलेलं असो, पूर्व भारतातून आलेलं असो, दक्षिण भारतातून लोक या ठिकाणी आलेले असो, ते सुद्धा आमचे बांधवच आहेत. होय, आम्ही हे मान्य करतो की आमच्या शहरात, आमच्या जिल्ह्यात, आमच्या राज्यात या ठिकाणी या सगळ्या गोष्टींवर, नैसर्गिक साधन संपत्तीवर, या ठिकाणी असणारे व्यवसाय उद्योगधंद्यांवर पहिला अधिकार हा आमच्या मराठी माणसाचाच असला पाहिजे आणि तो असलाच पाहिजे. एखाद्याला मराठी येत नसेल तर त्याला मराठी आपण का येत नाही हे विचारलं पाहिजे, पण त्याला शिकण्याची संधी सुद्धा दिली पाहिजे. तुम्ही त्याला संधी देत नाही. एखादा माणूस त्या ठिकाणी मराठी बोलत नसेल तर एक कुठेतरी स्टंटबाजीसाठी त्याचा व्हिडिओ स्टार्ट करायचा आणि त्याला मराठी येत नाही म्हणून त्याला कान फडायचा आणि तो व्हिडिओ व्हायरल करायचा, त्याची बदनामी करायची. एखाद्या बिअर शॉपच्या समोर जायचं, त्या बिअर शॉपच्या समोर तुम्हाला जर एवढाच त्रास होतोय तर बिअर शॉप फोडा, त्या ठिकाणी त्याच्यावर लिगली कारवाई करा. त्या ठिकाणी जे सर्वसामान्य माणसं त्या ठिकाणी व्हॉटएव्हर दारू प्यायला जात असतील किंवा काही करायला जात असतील, त्यांचे व्हिडिओ काढणं, त्यांचे व्हिडिओ प्रसारित करणं. आज त्या दिवशी मागचा एक व्हिडिओ या ठिकाणी त्याच कोणीतरी एका व्यक्तीने व्हिडिओ केला आणि बदलापूर शहरात त्या ठिकाणी असणारे एक काका, त्याला अटॅक सारखी परिस्थितीची निर्माण झाली की माझी एवढी बदनामी केली गेली. मला अनेक फोन आले की दादा अशा अशा पद्धतीने आम्ही त्या व्हिडिओमध्ये आहोत आणि अशा अशा पद्धतीने त्या ठिकाणी आमच्या बाबतीत अशा अशा गोष्टी झाल्या, त्यामुळे आता आमची प्रचंड बदनामी झाली, आता आम्हाला तोंड दाखवण्यासाठी जागा उरली नाही. मी त्यांना सांगितलं की आमच्या या राज्यामध्ये एखादा माणूस काय करतोय, तो कुठे जातोय, तो कोणत्या भाषेचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, ह्या गोष्टी जाणून घेण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी? एखादा माणूस जर त्या ठिकाणी आईस्क्रीमची गाडी लावत असेल तर तो आईस्क्रीमची गाडी, त्याच्या गाडीमुळे तुमचा काय एवढा मोठा प्रॉब्लेम झाला, तुमच्या शहरात कोणता एवढा मोठा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न झाला, त्याच्यामुळे कोणती अशी परिस्थिती निर्माण झाली की त्याच्यावर जेसीबी या नगरपालिकेने फिरवली पाहिजे. या ठिकाणी फक्त द्वेषाचं राजकारण करायचं. तो माणूस फक्त आमच्याशी संलग्न, आमचा कार्यकर्ता आहे म्हणून त्याला त्रास देण्याचा प्रयत्न तिने काल केला. तिला कोणीतरी सुपारी दिली असेल की ते आदर्शी जाडे, अरे हो आम्हीच मान्य करतो, या बदलापूर शहरात गोरगरीब कोणत्याही भाषेचा, कोणत्याही धर्माचा माणूस असेल, तो जर व्यवसाय करत असेल तर त्या या शहरातला लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना आशीर्वाद देणं, त्यांना पाठबळ देणं हे माझं काम आहे. पण असं एखाद्या माणसाने दाखवावं की या बदलापूर शहरात आमच्या आशीर्वादाने कुठेतरी अनधिकृत काहीतरी धंदे सुरू आहेत, अवैध धंदे सुरू आहेत, असं कोणीतरी दाखवावं. आम्ही एखाद्या माणसाला जर एखादी आईस्क्रीमची गाडी लावण्यासाठी जर एखादी मदत केली असेल तर यात आम्ही केली, आम्ही मान्य करतो. या बदलापूर शहरात एखादी गोष्ट करायची असेल, गोरगरीब असेल त्याला मदत करायची, आम्ही 100% करतो. फक्त तो भारतीय जनता पार्टीच्या कोणत्या तरी कार्यकर्त्याची संलग्नते, मग जा त्याला त्रास द्या, हे असे धंदे या बदलापूर शहरात आम्ही खपून घेणार नाही. मी वारंवार सांगतोय, फक्त त्या आईस्क्रीमच्या गाडीचा विषय नाही, या बदलापूर शहरात कोणताही सर्वसामान्य फेरीवाला असो, विक्रेता असो, त्याला भाषेच्या आधारावरून कोणी टार्गेट करत असेल, तशा तुकडे तुकडे गँगला, जे देशविरोधी काम करतात, जे पहिला सांगतात या देशाची, म्हणजे भारत माझा देश आहे आणि या देशामध्ये संविधानाने दिलेले अधिकार जर हे लोक नाकारत असतील तर यांना संविधानिक पद्धतीने या ठिकाणी उत्तर देण्याचं काम आम्ही करू. मी या मताचा आहे की आमच्या राज्यात एखादा माणूस आला तर त्याला भाषा आलीच पाहिजे आणि त्याला शिकण्याची संधी सुद्धा आपण दिली पाहिजे. नाही की त्याची सार्वजनिक ठिकाण त्याच्या कानाखाली मारून त्याचे व्हिडिओ व्हायरल केले पाहिजे. नाही की एखाद्या माणसाला येत नसेल तर ती मीडियावाली तिथं बूम घेऊन त्या लोकांना जबरदस्ती करत असेल. अरे कसली पत्रकारिता, कसले तुकडे तुकडे गँग, या बदलापूर शहराची काय संस्कृती आहे? आता त्या महिला पत्रकाराला मला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे, ताई तू ज्या परप्रांतीय आईस्क्रीमच्या गाडीवर जाऊन त्या ठिकाणी त्या लोकांना विचारते की काय रे तुला मराठी येतं का, तुझा मालक कोण आहे, तू कोणाच्या सांगण्यावरून, कोणाच्या आशीर्वादाने गाडी लावतो, तू कोणाचं काय करतो, काय कसं काय इथे करतो? ताई तुझ्या मालकाने या बदलापूर गावात ज्या ठिकाणी एक नवीन बिल्डिंग बांधली आहे, त्या बिल्डिंगमध्ये करोडो रुपयांची फसवणूक आमच्या मराठी माणसांची केली आहे. त्या मराठी माणसांवर कधीतरी बोल. तुला ती लोक फोन करतात ताई, बातमीसाठी बोलवतात, तू त्यांची बातमी लावत नाहीस का, तर तुझा मालक आहे. अरे या परप्रांतीयांना आपण भाषा शिकवूच, ते आपले देश बांधव आहेत, पाकिस्तानातून आलेले कोणी नागरिक नाहीत, त्यांना या ठिकाणी मराठी येईल आणि त्यांना शिकण्याची आपण संधी देऊ. पण तुझ्या मालकाने आमच्या या महाराष्ट्रात राहून, आमच्या बदलापूर शहरात राहून या ठिकाणी आमच्या मराठी लोकांची करोडो रुपयांची फसवणूक केली, त्याच्यावर तू कधी बोलणार आहेस? आणि तुझ्या ती तुकडे तुकडे गँगचे सो कॉल तू त्यांना प्रसिद्धी देते, ते लोक कधी बोलणार आहेत? तुम्ही या गोष्टींवर बोललं पाहिजे. या बदलापूर शहरामध्ये एखादी गोष्ट करत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान तुम्ही नाकारू शकत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने प्रत्येक मराठी माणसाला, प्रत्येक भारतीय माणसाला या ठिकाणी कुठेही जाण्याचं, कुठेही राहण्याचं, काहीही व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं है. मैं मेरे सभी उत्तर भारतीय भाई बहन को भी कहना चाहता हूँ, अगर आपको कोई परेशान करे, कोई अगर आपको मराठी नहीं आती है, इस मुद्दे पे आके आपके कान के नीचे बजाए तो आप भी उसके कान के नीचे बजाओ.
आप इस देश के नागरिक हो, पाकिस्तान से आए हुए नहीं हो, बांगलादेश से आए हुए नहीं हो. या ठिकाणी जा ना, मी तुम्हाला पत्ते देतो त्या तुकडे तुकडे गँगच्या सदस्यांना जे फक्त स्टंटबाजीसाठी बाजारात फिरतात. तुम्हाला माझं ओपन चॅलेंज आहे, मी तुम्हाला बांगलादेशी कुठे आणि तुमच्या मालकांनी कुठे आणून बसवलेत ना, त्या बांगलादेशींना त्यांचे पत्ते मी तुम्हाला देतो शोधून. तुम्ही जा त्यांच्यावर कारवाई करा, त्यांच्या कानाखाली ओढून दाखवा ना. अरे या ठिकाणी आमचा येणारा हिंदू बांधव, आमच्या उत्तर प्रदेशातला एखादा हिंदू बांधव, आमच्या राजस्थानचा एखादा हिंदू बांधव या ठिकाणी येऊन, आमचा भारतीय बांधव या ठिकाणी येऊन जर काम धंदे करत असेल, त्याचा उदरनिर्वाह करत असेल, तर त्याला टार्गेट करण्याचं काम तुम्ही करत असाल. तुम्हाला सांगतो, कालपर्यंत फक्त व्हिडिओतून इशारा दिलेत, याच्यानंतर थेट रस्त्यावर तुम्ही जिथे असाल तिथे येऊन तुम्हाला उत्तर देऊ आम्ही. आणि लक्षात ठेवा, मी परत सांगतोय, आम्ही फक्त इशारे देत नाही, जे बोलतो ते करतो आणि जे बोलत नाही ना ते डेफिनेटली करतो. ज्याला कोणाला आजमावायचं असेल त्याने आजमून बघा. ये मेरा शहर है और मेरे इस बदलापुर में किसी भी उत्तर भारतीय बंधु भगिनी को कोई किसी ने किसी ने तकलीफ देने की कोशिश की तो हम लोग शांत नहीं बैठेंगे. सभी उत्तर भारतीय बहन, हमारे सभी भाई के साथ हम लोग ऐसे खड़े हैं. आप लोग हमारे भारतीय भाई बहन हो. अगर आपको कोई तकलीफ दे तो सीधा मेरा नंबर मैं आपको डिस्क्रिप्शन में देता हूँ, उसका नंबर और मुझे कॉल करो. जिन्होंने आपके साथ अन्याय किया है, जिन्होंने आपको मारा है, उनको हम अच्छी तरीके से उत्तर देंगे. या बदलापूर शहरात कोणी जर अशा पद्धतीने वागत असेल तर तुम्ही लक्षात ठेवायचं, गाठ आमच्याशी. तू जशी त्या परप्रांतीयांना जाऊन विचारते तुला मराठी येतं का रे, आमच्या उत्तर भारतीय बंधू भगिनींना जाऊन विचारते तुला मराठी येतं का रे, तसं तुझ्या मालकाला विचार ना जाऊन की काय रे तू करोडो रुपयांची कशी का फसवणूक केली माझ्या या बदलापूर शहरातल्या मराठी माणसाची. आहे का हिंमत ताई? एकदा जा, त्या लोकांचे प्रश्न ऐक. बदलापूर गावात ती बिल्डिंग कुठे बनली ते ऍड्रेस तुला पाठवतो पत्ता. त्या बदलापूर गावात जाऊन एकदा त्या लोकांना विचार, दादा माझ्या मालकांनी तुमची कशी फसवणूक केली आहे, माझ्या मालकांनी तुम्हाला किती रुपयाला गंडवलंय. एकदा जाऊन त्याला एकदा विचार. त्या लोकांना बदलापूर गावात जाऊन एकदा विचार की कशा पद्धतीने तू इकडे लोकांना मराठी येतं का आणि येत नाही का, त्याच्या गाडीवर जेसीबी घाला असे सगळे प्रकार करतेस. त्यापेक्षा या लोकांना आपण बघूच, ज्यांना मराठी येणार नाही त्यांना आपण मराठी शिकू, त्यांच्यासाठी कार्यशाळा लावू. पण तू तुझ्या मालकाने आमच्या मराठी बांधवांना फसवलंय, त्या मराठी बांधवांचे प्रश्न कधी मांडणार आहेस, त्या मराठी बांधवांवर कधी बोलणार आहेस, त्या तुकड्या तुकड्या गँगच्या सदस्यांना तिकडे जाऊन तुझ्या मालकाच्या कानाखाली कधी ओढवला सांगणार आहेस. हे एकदा तू करावंस. आणि तू प्रामाणिक आहेस, तुझे हे तुकडे तुकडे गँगवाले सदस्य हे सगळे प्रामाणिक आहेत, हे तुम्ही एकदा या बदलापूर शहरातल्या नागरिकांना दाखवा. आणि राहिला विषय मी सांगतो, आम्ही ओपनली चॅलेंज देतो, ओपनली. समोर कोणी तिस्मार खान असू दे, भाष्य असू दे, या ठिकाणी आज नंतर या बदलापूर शहरात भाषेच्या आधारावरून जर कोणी आमच्या बांधवांना त्रास दिला, तो आमच्या युपीचा बंधू असो, भगिनी असो, आमची राजस्थानची असो, आमची साऊथ इंडियन असो, आमचे पूर्व भारतातले कोणी असो, जर या ठिकाणी माझ्या देश बांधवांना कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर भारत माता की जय, वंदे मातरम म्हणणारी आम्ही माणसं आहोत. आमच्या देशावर प्रेम करणारी माणसं आहोत. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर प्रेम करणारी माणसं आहोत. या देशात जर कोणत्या नागरिकांचा मूलभूत हक्क कोणी हिरावून घेणार असेल तर लक्षात ठेवा, गाठ आमच्याशी, कायद्याने उत्तर देऊच. पण ज्या ठिकाणी तुम्ही ज्या पद्धतीने एखाद्याला त्रास द्याल त्याच्या दुप्पटीने तुम्हाला त्याच पद्धतीने त्रास होईल, हे तुम्हाला उघडपणे सांगतोय. पोलिसांना पण काल सांगितलंय, हे तुकडे तुकडे गँगचे लोक जर बाजारात जाऊन कोणत्या माणसाला मारत असतील, जर कोणत्या माणसाला मराठी येत नाही म्हणून त्याला कानफडत असतील तर यांच्यावर तुम्ही कारवाई केली पाहिजे. जर तुम्ही कारवाई केली नाही तर आमच्याकडे अशा खूप साऱ्या महिला कार्यकर्त्या पण खूप आहेत आणि पुरुष कार्यकर्ते पण खूप आहेत. आमच्याकडे सगळ्या प्रकारचा इलाज आहे. जर या ठिकाणी कायद्याचं राज्य तुम्हाला मान्य नसेल तर मग तुम्हाला येणाऱ्या काळात कसं उत्तर द्यायचं हे आम्ही बघूच. पण राहिला विषय शेवटचा, जाता जाता परत सांगतोय, माझ्या उत्तर भारतीय बंधू भगिनींना जर या शहरात कोणी त्रास दिला तर तुम्ही असे विचार करू नका की ती उत्तर भारतातून आलेत, यूपी बिहारहून आलेत. त्यांच्यासाठी आदर्श तायडे कायम खंबीर आहे. या बदलापूर शहरात आमच्या यूपी बिहारच्या, राजस्थानच्या, आमच्या दक्षिण भारतातल्या, पूर्व भारतातल्या कोणत्याही बांधवाला त्रास होणार नाही याचं जबाबदारी, कर्तव्य म्हणून आमची आहे आणि आम्ही ती पार पाडू. सोबतच या ठिकाणी आम्ही मराठी म्हणून कायम कडवड आहोत. आमच्या भाषेचा अभिमान आम्हाला आहे, आमच्या संस्कृतीचा अभिमान आहे. ती भाषा प्रत्येकाला आलीच पाहिजे. एखाद्याला येत नसेल तर त्याला आपण ते शिकवू, पण त्याला मारण्याचा अधिकार तुम्हाला नाही. आणि भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. ही प्रतिज्ञा जर तुम्ही विसरला असाल तर गावागावात, गल्ली गल्लीत, प्रत्येक चौकात चौकात या ठिकाणी येणाऱ्या काळात आम्ही तुमचा निषेध म्हणून ही प्रतिज्ञा वाचू. आणि या बदलापूर शहरात कोणत्याही उत्तर भारतीय बांधवांना कोणी त्रास दिला तर लक्षात ठेवा, गाठ आमच्याशी. आणि राहिला विषय, आईस्क्रीमच्या गाडीवर जाऊन त्या लोकांना तुला मराठी येते का विचारणाऱ्यापेक्षा तुझ्या मालकांनी त्या बदलापूर गावात किती लोकांना करोड रुपयांना फसवले, एकदा त्यांची बातमी बनव. बदलापूरकरांना दिसू दे की मराठी माणसावर अन्याय करणारे कोण आहेत. या बदलापूर शहरातल्या मराठी लोकांना करोड रुपयांना फसवणारा कोण आहे हे एकदा लोकांना कळू दे. आणि तू ती बातमी करावीस अशी माझी तुला विनंती आहे ताई.
एक भाऊ म्हणून तुला एक आव्हान करतो की आज संध्याकाळी तू बदलापूर गावात ये, आम्ही त्या लोकांना बोलवतो. तुझ्या मालकाने आमच्याच मराठी माणसाला कसं फसवलंय, या बदलापूर शहरात राहणाऱ्या परप्रांतीय लोकांना आपण मराठी नंतर शिकू, पण या ठिकाणी तुझा मालक सुद्धा मराठी आणि त्यांनी आमच्याच मराठी माणसाला कशा पद्धतीने करोड रुपयांना फसवलं हे सुद्धा आपण लोकांना दाखवू. आणि मला असं वाटतं की तू यासाठी पुढाकार घेशील एवढं निश्चितपणे. बाकी आज नंतर ह्या सगळ्या मोहिमेत मी सामील होणार आहे. लवकरच या बदलापूर शहरात राहणाऱ्या 3 ते 4 लाख उत्तर भारतीय बंधू भगिनींना एकत्रित करून आम्ही भारताचे लोक ही प्रार्थना आणि भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बंधू भगिनी ही प्रतिज्ञा या दोघींचं सार्वजनिक ठिकाणी आम्ही वाचन करू आणि तुमचा निषेध करू. राहिला विषय, तुम्ही एखादा स्टंट केला तर त्या स्टंटचा आता याच्यानंतरचे परिणाम फक्त तुम्ही लक्षात ठेवा. एखाद्या माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याची, त्याची बदनामी करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. एखाद्या माणसाला पूर्ण त्याच्या आयुष्यातून उठून टाकण्याचा अधिकार तुम्हाला नाही. आणि तुकडे तुकडे गँग कितीही उडली, त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी लक्षात ठेवा, भारतीय जनता पार्टीचे आम्ही कार्यकर्ते आहोत आणि देशावर प्रेम करणारे कार्यकर्ते आहोत. या ठिकाणी तुम्हाला चांगलं उत्तर देऊ आणि याचं तुम्हाला आता याच्यानंतरचे प्रतिसाद आणि पडसाद दिसायला लागतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.